मिरजेत तब्बल 30 तास रंगली गणेश विसर्जन मिरवणूक। ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप। ऐतिहासिक मिरज नगरीत यंदाचा गणेश विसर्जन सोहळा तब्बल 32 तास रंगला। शनिवारी सकाळी 10 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। पारंपरिक वाद्य, ढोल ताशांच्या गजरात तसेच डॉल्बीच्या निनादात मिरजकरांनी बाप्पाला भाऊक निरोप दिला। विसर्जन मिरवणुकीत सुरुवातीला श्री शिवाजी गणेश उत्सव मंडळ पवारगल्लीच्या बाप्पाचे विसर्जन झाले। त्यानंतर संध्याकाळी 4च्या सुमारास मिरज लक्ष्मी मार्केट परिसरात विविध मंडळाच्या मिरवणुका दाखल झाल्या। शहरातील विविध संघटना व राजकीय पक्षाकडून विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले। स्वागत कमानी, स्टेज तसेच सजावटीमुळे शहराचा माहोल उत्सवमय झाला होता। मिरवणुकीत अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा ठेका ठेवला तर काही मंडळांनी डॉल्बीचा तडाखा दिला। यामुळे उत्सवाला आधुनिकतेची जोड मिळाली। शहराच्या विविध भागातून आलेल्या मिरवणुकांमुळे मिरजेत लोकांची प्रचंड गर्दी झाली होती। शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी 2,500 ते 3,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नमस्कार, मी अनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आज मिरज येथील अनंत चतुर्दशी मिरवणुकीचा बंदोबस्त पार पडलेला आहे। त्यामध्ये साधारण 240पेक्षा अधिक सार्वजनिक लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन ठिकाण गणेश तलाव या ठिकाणी आपल्या गणेश मूर्ती विसर्जित केलेल्या आहेत। संपूर्ण बंदोबस्त हा गणेश भक्तांनी, सर्व नागरिकांनी उत्साहात पार पाडलेला आहे। यामध्ये सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री मुगे सर, त्यासोबत अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मॅडम यांच्यासोबतच 4 DYSP, जवळपास 16 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, 86 PSI आणि API दर्जाचे अधिकारी, 536 अंमलदार, 236 होमगार्ड्स, त्यासोबतच 9 स्ट्रायकिंग असा विस्तृत बंदोबस्त इलॅबोरेट ह्यामध्ये लावण्यात आलेला होता आणि कुठल्याही प्रकारची कुठलीही विपरीत घटना न घडता हा बंदोबस्त सर्वांनी पार पडलेला आहे। यामध्ये सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही सर्वजण मिरज येथील सर्व शांतताप्रिय नागरिकांचे आभारी आहोत। अनंत चतुर्दशीच्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माध्यमातून माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था केलेली आहे। जवळजवळ 300-350 मंडळं होती। तसेच घरगुती गणपतीचं विसर्जन तसेच क्रेनची व्यवस्था तळ्यावर दोन्ही बाजूला केली होती। तिथं जवळजवळ 80 ते 90 मोठ्या गणपतीचं विसर्जन झालं। यावेळेचं वैशिष्ट्य हेच म्हणावं लागेल की मोठ्या मूर्त्या खूप होत्या आणि त्यामुळं आज खूप उशीर झालेला आहे। आणि तसेच घाटावरील आम्ही व्यवस्था केली होती। त्यामध्ये कालचा जो अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने जवळजवळ 4-4.5 लाख लोक बाहेरून आत गणपती विसर्जनची बघण्यासाठी आले आणि पूर्ण शहरात कचऱ्याचं साम्राज्य होतं। जवळजवळ आज मला वाटते 50 टन कचरा 5:30 पासून आमच्या लोकांनी संकलित करून शहर प्रथमदृष्ट्या सगळं स्वच्छ ठेवण्याचा परिसर आम्ही प्रयत्न केलेला आणि यापुढे पुढचे 2 दिवससुद्धा संपूर्ण शहर स्वच्छता करून आम्ही ठेवणार आहोत। धन्यवाद। संपूर्ण मिरवणुकीचा शेवट धनगर गल्लीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जनाने झाला। त्यानंतर पोलीस बांधवांनीही आपल्या गणरायाची भव्य मिरवणूक काढून निरोप दिला। पोलिसांच्या मिरवणुकीसह हा विसर्जन सोहळा तब्बल 31 ते 32 तास सुरू राहिला। मिरजकरांच्या उत्साहात पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकीने पुन्हा एकदा गणेश भक्ती, परंपरा आणि शिस्त यांचे दर्शन घडवले।